ज्योतिबा मंदिर परिसरात आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। ज्योतिबाच्या पाकाळणी यात्रेनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला। स्वच्छतेच्या कामासाठी श्री ज्योतिबा मंदिर आज 4 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं। गाव भंडारा कार्यक्रमानं ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची मंगळवारी सांगता होणार आहे। श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात। चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात नुकतीच पार पडली। यात्रेत गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण झाली। मंदिराच्या शिखरावर आणि देवाला गुलाल, नारळ, दवणा, फुलांचे हार भाविकांकडून वाहिले जातात। सलग सुट्ट्यांमुळे ज्योतिबा डोंगर यात्रेकरूंनी फुलून गेला होता। ज्योतिबा मंदिर परिसर आणि देवदेवतांच्या शिखरावर गुलाल खोबऱ्यांचा खच साचला होता। स्थानिक पुजारी, खंडकरी, देवसेवक, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, ज्योतिबा देवस्थान कार्यालय अधीक्षक धैर्यशील तिवले, पुजारी, ग्रामस्थ आणि बीव्हीजी ग्रुपच्या वतीनं आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिका, पन्हाळा नगर परिषद आणि वारणा उद्योग समूहाच्या वतीनं पाणी फवारण्यासाठी व्यवस्था केली होती। घंटानाद करून स्वच्छतेला सुरुवात झाली। मंदिर परिसर, शिखर, दीपमाळ, देवांची आभूषणं, वस्त्र, पालखी, उत्सव मूर्ती तसंच देवाच्या अन्य साहित्यांची स्वच्छता करण्यात आली। शिखर, दीपमाळ आणि परिसरात पाण्याची फवारणी करून गुलाल धुवून काढला। या कामासाठी मंदिर बंद ठेवल्यानं भाविकांनी दक्षिण दरवाजातून ज्योतिबाचं मुखदर्शन घेतलं। मंगळवारी ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची सांगता होणार आहे। यात्रा समारोपानिमित्त गाव भंडारा कार्यक्रम होणार आहे। भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय।